पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी आता सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। 1 रुपया भरून पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना 31 मार्चच्या आतमध्ये या 22 जिल्ह्यात 25,000 रुपये देण्याचा आज निर्णय विधानसभेत आता माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री आहेत त्यांनी घेतला आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, 1 रुपयामध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी आज आपल्या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी खूप मोठी आनंदाची बातमी आज दिली आहे। 31 मार्चच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता 25,000 रुपये देण्याचा निर्णय आज विधानसभेमध्ये माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांसाठी घेतला आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, यामध्ये एक वाईट बातमी देखील आता त्यांनी सांगितली आहे की 40 लाख शेतकऱ्यांना आता यामधून वगळण्यात देखील आलं आहे। तसेच आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर 36 जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त 22 जिल्ह्यामध्येच 1 रुपया भरून ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे फक्त त्या 22 जिल्ह्यामध्येच आता हा 25,000 रुपयांचा लाभ दिला जाणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, मंत्रिमंडळाचा तर आता निर्णय पूर्णपणे झालेला आहे। तर मग आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा 1 रुपया भरून जो पीक विमा भरलेला होता तर तो कोणाकोणाला मिळणार आहे नक्की बघायचा आहे। तुमच्यासाठी पुढील 31 मार्चच्या आतमध्ये तुम्हाला हा पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये सोडला जाणार आहे। त्यामुळे तुम्ही 1 रुपयामध्ये पीक विमा जर भरलेला असेल तर हा व्हिडिओ नक्की बघायचा आहे। आज विधानसभेमध्ये विरोधकांनी खूप मोठा आवाज उठवला होता की तुम्ही पीक विमा जो भरला होता तर आता 1 रुपया भरून पीक विमा योजना जी आहे तर ती अनेक शेतकऱ्यांनी 1 रुपया भरून पीक विमा भरला होता, तर तुम्ही का वाटत नाही असा बघा, तुम्ही का वाटत नाही असा सरकारला प्रश्न विचारला। अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित आता माणिकराव कोकाटे यांना केलता। म्हणजे विरोधकांनी जे नेते आहेत त्यांनी तुम्ही पीक विमा का वाटत नाही असा प्रश्न उपस्थित केला होता। आता यावर माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री आहेत त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं आहे। आणि ज्या शेतकऱ्यांनी बघा पीक विमा 1 रुपया भरून 2024 मध्ये भरलेला होता अशा 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 31 मार्चच्या आतमध्ये हा पीक विमा देण्याचा आता घोषित केला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्या मनामध्ये हा प्रश्न आता आलाच असेल की आता आम्ही या 22 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे का? तर राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टपणे आता 22 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवली आहे। तीच यादी तुम्हाला इथे आता समजणार आहे। त्याच 22 जिल्ह्यांची यादी तुम्हाला इथे मी सांगणार आहे। तसंच कोणकोणते शेतकरी यामधून अपात्र देखील केले जाणार आहेत याची सुद्धा यादी कृषी विभागाच्या माध्यमातून आता समोर आली आहे। ती पण यादी तुम्हाला इथे समजणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला 31 मार्चच्या आतमध्ये 25,000 रुपयांचा पीक विमा जर तुमच्या खात्यावरती पाहिजे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। त्यामध्ये आता पॉइंट ना पॉइंट प्रत्येक अत्यंत महत्त्वाचा या व्हिडिओमध्ये सांगण्यात आला आहे। बघा, खूप मोठी आनंदाची बातमी। 1 रुपया भरून 2024 मध्ये जर तुम्ही 1 रुपया भरून पीक विमा जर भरलेला असेल तर त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे। तुम्ही जर 1 रुपयावरून पीक विमा भरलेला असेल तर कृषी मंत्र्यांनी तुमच्यासाठी मोठा बोनस दिला आहे, तो म्हणजे 25,000 रुपयांचा हा बोनस तुम्हाला आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कोणत्या 22 जिल्ह्यामध्ये पीक विमा 31 मार्चपर्यंत मिळणार आहे हे सांगणारच आहे। तसेच कोणते शेतकरी यामधून वगळले जाणार आहेत ती पण आता लिस्ट आली आहे, ती पण लिस्ट सांगतो। पण त्याआधी शेतकरी मित्रांनो, विधानसभेमध्ये पीक विम्याच्या बाबतीत नक्की आज काय घडलं याची संपूर्ण माहिती आता या व्हिडिओमधून आज आपण जाणून घेऊया। शेतकरी मित्रांनो, ज्यावेळी विरोधकांनी पीक विम्याच्या बाबतीत आवाज उठवला त्यावेळी सर्वच काही बाहेर येऊ लागलं। यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये पीक विम्याच्या बाबतीत जे काय घोटाळे झाले आहेत ते सुद्धा बाहेर आले आहेत। शेतकरी मित्रांनो, पीक विम्यामध्ये खूप मोठा घोटाळा या 2025 मध्ये शेतकऱ्यांनी केला आहे, तुम्हाला माहीतच असेल। आता बघा, या ठिकाणी काय विषय तुम्हाला अजून पण माहीत नसेल किंवा माहीत असेल पण बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा हा आपल्या महाराष्ट्रामध्ये घोटाळा आता आला आहे। बघा, मागील 3 महिन्यापासून तुम्हाला हा 1 रुपयामध्ये पीक विमा जो तुम्ही भरला होता तर तो देण्यात येणार असं आशा लावली होती, परंतु विरोधकांनी विधानसभेमध्ये आज मोठा आवाज उठवला। त्यामुळे अखेर शेतकऱ्यांच्या कष्टाला आज फळ आले। म्हणजे शेतकऱ्यांना डायरेक्ट 25,000 रुपये पीक विमा देण्याचा निर्णय अखेर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी घेतला आहे। परंतु यामध्ये शेतकरी मित्रांनो आता 14 जिल्हे वगळण्यात आले आहेत। फक्त 22 जिल्ह्यामध्येच 25,000 रुपये तुम्हाला पीक विम्याचे देण्यात येणार आहेत। तसेच 22 जिल्ह्यामधील सुद्धा अनेक शेतकरी अपात्र देखील होणार आहेत।
त्यामुळे आता तुम्हाला ओळीने मी सांगतो की कोणते शेतकरी अपात्र होणार आहेत आणि मग त्यानंतर लगेच सांगतो की कोणत्या 22 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा 31 मार्चच्या आत म्हणजेच 25,000 रुपये कोणत्या जिल्ह्यात येणार आहेत नक्की तुम्ही बघायचं आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, यामध्ये आता बीड सारख्या बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत, तर यामधील आता 14 जिल्ह्यामध्ये बीड सारख्या 14 जिल्ह्यामध्ये इतकं वाईट प्रकार घडला आहे की अनेक शेतकऱ्यांनी सरकारला फसवले आणि सरकारने जो पाण्यासाठी कॅनल खोदलेला आहे तर त्या कॅनलवर सरकारने एक विशिष्ट प्रकारची जमीनवर कब्जा केलेला असतो। म्हणजे कॅनल ज्या ठिकाणी खोदलं असतं त्याच्या आसपासची जमीन ही सरकारची असते, तर ती सरकारची जी कॅनलच्या साईडची जमीन आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला तर माहितीच असेल की कॅनल खोलत असताना म्हणजे त्या ठिकाणी खोदत असताना कॅनल त्याच्या साईडला थोडीफार जमीन शिल्लक असते, ती जमीन अनेक शेतकऱ्यांनी स्वतःचीच आहे अशा प्रकारे दाखवून त्यांची खोटी कागदपत्रे काढली आहेत। खोटी कागदपत्रे अधिकाऱ्यांकडून काढले आहेत। अधिकाऱ्यांना तशा प्रकारचे लाच सुद्धा आता शेतकऱ्यांनी त्या टायमाला दिल्या होत्या। अशा कृषी अधिकाऱ्यांना सुद्धा आता बघा ज्यांनी लाच घेऊन हे आता शेतकऱ्यांना पीक विम्याबद्दल खोटी कागदपत्रे दिली, आता बघा त्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश सुद्धा आता राज्य सरकारच्या माध्यमातून दिले आहेत। कारण त्यांनी जर अधिकाऱ्यांनी खोटी कागदपत्रे जर दिली नसती तर त्यांनी जर ड्युटी इमानदारीने त्या ठिकाणी केली असती तर पीक विम्यामध्ये घोटाळा झालाच नसता आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती वेळेवर तुम्हाला आता पीक विमा पोहोचला असता। या घोटाळ्यामुळे 3 महिन्यांची प्रतीक्षा आता शेतकऱ्यांना करावी लागत होती। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला 1 जानेवारीलाच हा पीक विमा भेटणार होता, या घोटाळ्यामुळे तुम्हाला मिळाला नाही, परंतु आज अखेर याचा निर्णय झाला आहे। परंतु यामधून अनेक शेतकरी वगळले जाणार आहेत। त्यामधील दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी काय केलंय की सरकारची जी गायरान जमीन आहे, प्रत्येक गावाला गायरान जमीन ही सरकारची असते, तर त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित असेल गायरान जमिनीमध्ये साधं एखादं छोटंसं झाड सुद्धा तोडायला आपल्याला परमिशन घ्यावी लागते, तसं सरकारचं असल्यामुळे झाड सुद्धा तोडू शकत नाही। परंतु अनेक जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी ही गायरान जमीन कागदपत्रावर दाखवून आता पीक विमा मागील 5 वर्षांमध्ये घेतल्याचे आता सरकारला सापडले आहे। तर अशा शेतकऱ्यांवर मोठी कारवाई सरकार करू लागला आहे। या शेतकऱ्यांना वगळू लागला आहे। त्यांच्या खात्यावरती 25,000 रुपये येणे तर लांबच, मागील जे पीक विम्याचे घोटाळे करून पैसे घेतले आहेत तर ते वसूल केले जाणार आहेत। तर मग शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की आम्ही तर या जिल्ह्यामध्ये नाही ना, तर असे कोणते 14 जिल्हे आहेत? तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कोणकोणते जिल्हे म्हणजे कोणकोणते जिल्हे आता 36 जिल्ह्यामधून वगळण्यात आले आहेत तर बघा याची यादी सुद्धा आता समोर आली आहे। कोणत्या 22 जिल्ह्यामध्ये 31 मार्चपर्यंत पीक विमा आता 25,000 रुपये येणार आहे त्याची पण यादी आता राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आता आलेली आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, फक्त तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की तुम्हाला नक्की 25,000 रुपये तुमच्या जिल्ह्यामध्ये येणार आहेत का नाही। त्यामुळे तुमचा महत्त्वाचा हा 5 मिनिटांचा व्हिडिओ, त्या वेळाची तुम्हाला तुमचा महत्त्वाचा जो वेळ आहे तर तो व्हिडिओला नक्की द्यायचा आहे, कारण तुम्हाला 31 मार्चच्या आतमध्ये 25,000 रुपये डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये देण्याचा निर्णय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत केलेला आहे। तर आता बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये जे सरकारला पासून 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा मागील 5 वर्षापासून घेतला आहे तर त्यामधील अनेक शेतकरी असे पण आहेत ते आपल्याला माहित आहे की सरकारची रस्त्याच्या कडेला जमीन थोडीफार शिल्लक असते, तर ती रस्त्याच्या कडेला जी जमीन असते तर ती स्वतःचीच आहे असं दाखवून कागदपत्रे खोटी काढून जवळजवळ राज्यातील 70,000 शेतकऱ्यांनी पीक विम्याचे मागील 5 वर्षापासून सरकारला फसवून पैसे घेतले आहेत। तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार आहे, त्यांना सुद्धा 25,000 रुपयांचा लाभ मिळणार नाही। तर कोणते शेतकरी यामधून वगळले आहेत याची माहिती तुम्हाला इथे सांगतो। त्यानंतर लगेच कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये म्हणजे 22 जिल्ह्यामध्ये कोणत्या 31 मार्चपर्यंत तुम्हाला 25,000 रुपये सोडण्यात येणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सोडण्यात येणार नाहीत त्या जिल्ह्यांची नावे सांगतो इथे बघा। आता इथे बघा 14 जिल्हे जे वगळले आहेत त्यांची यादी सांगतो, लक्ष देऊन सर्वांनी बघायचं आहे। कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये पैसे येणार नाहीत ते आधी सांगतो, त्यानंतर लगेचच तुम्हाला कोणत्या 22 जिल्ह्यामध्ये हे तुम्हाला 25,000 रुपये पीक विम्याचे येणार आहेत ते सांगतो। सर्वांनी इथे लक्ष देऊन बघा। आता बघा या जिल्ह्यांची चौकशी होणार आहे। त्यामध्ये अमरावती आहे, 2 नंबरला अहमदनगर आहे, अकोला आहे, उस्मानाबाद आहे, त्यानंतर बघा छत्रपती संभाजीनगर, 5 नंबरला बीड आहे, 7 नंबरला 6 नंबरला गडचिरोली, 8 नंबरला गोंदिया, 9 नंबरला चंद्रपूर, 10 नंबरला जळगाव, 11 नंबरला जालना, 12 नंबरला ठाणे, त्यानंतर 13 नंबरला धुळे आणि 14 नंबरला नंदुरबार। या जिल्ह्यामध्ये बघा याची काय सांगितले, याबद्दल अपडेट काय सांगितले बघा। शेतकरी मित्रांनो, या 14 जिल्ह्यामध्ये 1 रुपयामध्ये जर पीक विमा तुम्ही भरला असेल
तर सर्वांनाच 31 मार्चपर्यंत 25,000 रुपये येणार नाहीत। तर या जिल्ह्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आढळल्याने राज्य सरकारच्या माध्यमातून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चौकशी केली जाणार आहे। तर खरंच तुम्ही जर घोटाळा तशा प्रकारचा केला नसेल तर तुमची चौकशी करून तुम्हाला लाभ दिला जाणार आहे, तुमच्यावर अन्याय केला जाणार नाही। तुम्ही जर तशा प्रकारचा घोटाळा केला नसेल तर या सुद्धा जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला अपेक्षा लागली असेल की म्हणजे कोणत्या 22 जिल्ह्यामध्ये, बघा या ठिकाणी कोणत्या 22 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे 31 मार्चपर्यंत 25,000 रुपये येणार आहेत। तर ते 22 जिल्ह्यांची यादी जी आहे तर ती बघा, यामध्ये पहिला जिल्हा आहे नागपूर, दुसरा नांदेड, तिसरा नाशिक, चौथा परभणी, पाचवा पालघर, सहावा पुणे, सातवा कोल्हापूर, आठवा बुलढाणा, नववा आहे तर तो भंडारा जिल्हा आहे। त्यानंतर बघा 10वा जिल्हा आहे मुंबई उपनगर, 11वा जिल्हा आहे मुंबई शहर, 12वा जिल्हा आहे यवतमाळ, 13वा जिल्हा आहे रायगड, 14वा जिल्हा आहे लातूर, 15वा जिल्हा आहे वर्धा, 16वा जिल्हा आहे तो म्हणजे वाशिम, 17वा सांगली जिल्हा आहे, त्यानंतर 18वा सातारा, 19वा सिंधुदुर्ग, 20वा जिल्हा आहे सोलापूर, 21वा हिंगोली, 22वा रत्नागिरी। बघा हे जे जिल्हे आहेत शेतकरी मित्रांनो, यामध्ये पीक विम्याचे पैसे 31 मार्चपर्यंत सोडण्यात येणार आहेत। तर बघा ही खरोखरची माहिती आता पीक विम्याबद्दलची 31 मार्चपर्यंत सोडण्याचा निर्णय स्वतः कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत दिले आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।